विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, PMC परीक्षा आता ही जी चालू झाली आहे त्यावर आधारित आपणाला महत्त्वपूर्ण टॉपिक मराठी व्याकरण म्हटलं की त्यामध्ये समानार्थी शब्द हे विचारले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 450+ समानार्थी शब्द बघायचे आहेत एकाच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. तसेच लक्षात घ्या, BMC एक्झाम स्पेशल आपण आता एक महत्त्वपूर्ण असा एक प्रश्नसंच घेऊन आलो आहे, ज्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. यामध्ये 2100+ प्रश्न आहेत. याची प्राईस ठेवण्यात आली आहेत फक्त 149. मोजून 10 ते 20 सेकंदात याची माहिती सांगतो. यामध्ये मुंबई महानगरपालिका व शहर विशेष 500+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन तसेच त्यावर आधारित 25 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटतील. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पुस्तक लेखक, म्हणी त्यांचा अर्थ, माहिती अधिकार, जनगणना, घटनादुरुस्ती, इंडियन गव्हर्नर जनरल, पुरस्कार प्रश्न, अर्थसंकल्प, सण महोत्सव, नृत्यप्रकार, पुरस्कार, निर्देशांक, युद्ध सराव, ऑपरेशन, ऑलिम्पिक आणि कोरोना, म्हणजे जे महत्त्वाचे सर्व टॉपिक आहे ते यामध्ये आपण कव्हर केलेत. अधिकच्या माहितीकरता तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा हा कोर्स परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक दिली आहे आपल्या ॲप्लिकेशनची. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कंटेंट बघा. मी त्यामध्ये फ्री टेस्ट आणि फ्री मटेरियल प्रोव्हाइड केले, त्याआधी बघा आणि त्यानंतर कोर्स परचेस करा. मी गॅरंटी देतो की नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. तर कोणतीही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला समानार्थी शब्द बघायचा आहे अनाथ. पोरका, अनर्थ, संकट, अपघात, दुर्घटना, अपेक्षाभंग, हिरमोड. काही तुम्हाला सोप्या वाटतील आणि काही त्याच्या ट्रिकी असतील, त्यामुळे सर्वच तुम्ही काळजीपूर्वक बघा. त्यानंतर अभिवादन, ज्याला आपण नमस्कार, वंदन, प्रणाम असे म्हणतो. अभिनंदन म्हणजे गौरव, अभिमान म्हणजे गर्व, अभिनेता, नट. पुढे अरण्य, ज्याला वन, जंगल, कानन आणि विपिन असे म्हणतो. तलाठी परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला होता. पुढे अवघड, कठीण, अवचित, एकदम, अवर्षण म्हणजे दुष्काळ. त्यानंतर अविरत म्हणजे सतत, अखंड. पुढे अडचण, समस्या, अभ्यास, सराव, परिपाठ, व्यासंग, अन्न, आहार किंवा खाद्य, अग्नी. अग्नीला खूप सारे समानार्थी शब्द आहेत. आग, अनल, विस्त, वनी, अंगार, पावक, हुताशन आणि शिखी. त्यानंतर अना म्हणजे आणि. त्यानंतर अगणित म्हणजे असंख्य, अमर्याद. अचल म्हणजे शांत, स्थिर. अचंबा म्हणजे आश्चर्य, नवल. अतिथी म्हणजे पाहुणा. त्यानंतर पुढे अत्याचार म्हणजे अन्याय. अपराध म्हणजे गुन्हा, दोष. अपमान म्हणजे मानभंग. अपाय म्हणजे इजा. पुढे अही म्हणजे साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग किंवा फणी. अश्रू म्हणजे आसू. अंबर वस्त्र. अंधार काळोख, तिमीर, तम. अमृत पियुष किंवा सुधा. पुढे अहंकार म्हणजे गर्व. अंक म्हणजे आकडा. आईच्या समानार्थी शब्द आहेत माता, माय, जननी, माऊली, जन्मदा आणि जन्मदात्री. त्यानंतर आकाशच्या समानार्थी शब्द आहेत आभाळ, गगन, नभ, अंबर, अवकाश, अंतरिक्ष, व्योम, ख, अंत, राळ, वियत आणि वितान. त्यानंतर आठवणच्या समानार्थी शब्द आहेत स्मरण, स्मृती, सय. त्यानंतर पुढे आठवडा समानार्थी शब्द आहेत सप्ताह. त्यानंतर आनंद समानार्थी शब्द आहेत हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास आणि उद्भव. त्यानंतर पुढे आजारी समानार्थी शब्द आहेत पीडित, रोगी. आयुष्याचे समानार्थी शब्द आहेत जीवन, हयात. आतुरताच्या समानार्थी शब्द आहे उत्सुकता. आरोपीच्या समानार्थी शब्द आहेत गुन्हेगार, अपराधी. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि शक्य असेल तर कमेंटमध्ये थँक्यू म्हणायचं आहे. हे छोटं जे तुम्ही कृती कराल त्यातून आम्हाला मोटिवेशन भेटेल की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लगेचच एक लाईक देऊन टाका. पुढील क्वेश्चन आहे आश्चर्य म्हणजे नवल, अचंबा, विस्मय, अचरत आणि आचोज. आसन म्हणजे बैठक. आदर म्हणजे मान. आवाज म्हणजे ध्वनी, रव. पुढे आवाजमा म्हणजे आवाजात. आज्ञा, आदेश, हुकूम. आपुलकी म्हणजे जवळीकता.
आपत्ती, संकट. त्यानंतर पुढे आरसा म्हणजे दर्पण, मुकुर, आदर्श. आरंभ म्हणजे सुरुवात. त्यानंतर पुढे आशा म्हणजे इच्छा, आस, मनीषा. आसक्ती म्हणजे लोभ. आळशी म्हणजे कुजर, निरुद्योगी, ऐदी आणि आळसट. वेग म्हणजे गती. त्यानंतर पुढे वेळ म्हणजे समय, प्रहर. वेळू म्हणजे बांबू. वेश म्हणजे पोशाख, इथं शोषक नाही, पोषक पाहिजे. वेदना म्हणजे यातना. त्यानंतर पुढे विश्रांती समानार्थी शब्द आहेत विसावा, आराम. वितरण समानार्थी शब्द आहेत वाटप, वाटणी. विद्या समानार्थी शब्द ज्ञान. विनंती समानार्थी शब्द विनवणी. तसेच आपणाला BMC निरीक्षक परीक्षा याकरिता अधिनियमावर आधारित 900+ प्रश्न, तसेच 35 ऑनलाईन टेस्ट, तसेच अधिनियम PDF इंग्लिश आणि मराठी पाहिजे असेल तर 199 रुपीजमध्ये घेऊ शकता. मुंबई शहर आणि महानगरपालिका विशेष फक्त 500+ प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट 100 रुपीजमध्ये घेऊ शकता. कार्यकारी सहाय्यक लिपिक याचा जसा पेपर आहेत एक्झाम पॅटर्न तशीच आपण ऑनलाईन टेस्ट एक तयार केले आहेत. प्राईज आहे फक्त 5 रुपये, हे देखील घेऊ शकता. मुंबई महानगरपालिका निरीक्षक याकरिता एक्झाम पॅटर्नवर आधारित 100 प्रश्न, 200 मार्क, 120 मिनिटे वेळ हे 49 रुपीजमध्ये घेऊ शकता. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यावरून कोर्स परचेस करायचा आहे. किंवा सामान्य ज्ञान स्पेशल मटेरियल पाहिजे असेल तर 4650 प्रश्न, त्यासोबत प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट 199 रुपयामध्ये घेऊ शकता. किंवा कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज जर पाहिजे असेल तर आपण 500 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये 18,000+ प्रश्न आहेत. शिवाय ऑनलाईन टेस्ट देखील तुम्ही यामध्ये घेऊ शकता. यानंतर पुढील विरोध म्हणजे प्रतिकार, विसंगती. विसावा म्हणजे विश्रांती, आराम. त्यानंतर पुढे विश्व समानार्थी शब्द जग, दुनिया. वीज विद्युर, सौदामिनी. वृत्ती म्हणजे स्वभाव. वृद्ध म्हणजे म्हातारा. त्यानंतर पुढे वैराण म्हणजे ओसाड, भकास, उजाड. वैरी म्हणजे शत्रू, दुश्मन. वैषम्य म्हणजे विषाद. व्यवसाय म्हणजे धंदा. त्यानंतर व्याख्यान म्हणजे भाषण. शरीर म्हणजे देह, तनु, काया, कुडी, अंग. शक्ती म्हणजे सामर्थ्य, जोर, बळ. शर्यत म्हणजे स्पर्धा, होड, चुरस. त्यानंतर शहर म्हणजे नगर. शंकर म्हणजे चंद्रचूड. पुढे श्वापद म्हणजे जनावर. शास्त्रज्ञ म्हणजे वैज्ञानिक. शाळा म्हणजे विद्यालय. शाळुका म्हणजे शिवलिंग. शेत म्हणजे शिवार, वावर, क्षेत्र. देह म्हणजे तनु, तन, काया, वपू, शरीर. देश म्हणजे राष्ट्र. देखावा म्हणजे दृश्य. देखत म्हणजे बघत, पाहत. त्यानंतर दार म्हणजे दरवाजा. दारिद्र्य म्हणजे गरिबी. दौलत म्हणजे संपत्ती, धन. धरती म्हणजे भूमी, धरणी. ध्वनी म्हणजे आवाज, रव. त्यानंतर नदी म्हणजे सरिता, तटिनी, तरंगिणी, जलवाहिनी. नजर म्हणजे दृष्टी. नवऱ्याचे समानार्थी शब्द आहेत भ्रतार, वल्लभ. पती, कांत, नाथ, दादला, धव आणि अंबुला. त्यानंतर पुढे नक्कल म्हणजे प्रतिकृती. नमस्कार म्हणजे वंदन, नमन. नातेवाईक म्हणजे नातलग. निश्चय म्हणजे निर्धार. आता आपण 101व्या प्रश्नावर आलो आहोत. आत्तापर्यंत व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला नक्कीच कंटेंट आवडतंय, तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो झालंच पाहिजे. लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक, तर लगेचच एक लाईक देऊन टाका. पुढे निर्धार म्हणजे निश्चय. निर्मळ म्हणजे स्वच्छ. नियम म्हणजे पद्धत. निष्ठा, श्रद्धा. नृत्य म्हणजे नाच. नोकर, सेवक. पुढे नौत, नव्हते. परिश्रम, कष्ट, मेहनत. पती, नवरा, वर. पत्र, टपाल. पहाट, उषा. पुढे परीक्षा, कसोटी. कार्य, काम. कार्यक्षम, कुशल, दक्ष, निपुण, हुशार. कारागृह, कैदखाना, तुरुंग. पुढे 117 नंबर. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, लौकिक, ख्याती. कुतूहल म्हणजे उत्सुकता. कुटुंब
म्हणजे परिवार, कुशल, हुशार, तरबेज, कुत्रा म्हणजे श्वान. पुढे कुटी, झोपडी, कुचंबना, घुसमट, कृपण, कंजूस, क्रूश, हडकुळा. पुढे कोवळीक, कोमलता, कोठार, भांडार, कोळिष्टक, जळमट, खण, कप्पा. पुढे खल म्हणजे नीच, दुष्ट, दुर्जन, खडक, मोठा दगड, पाषाण, खटाटोप, प्रयत्न, खग, पक्षी, विहंग, द्विज, अंडर आणि शकुंत, खडग, तलवार, खरेपणा, न्यायनीती. पुढे ख्याती म्हणजे कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक, खात्री म्हणजे विश्वास, खाली जाणे, अधोगती, खाटा करणे, आंबवणे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आपल्या पेपरला जर वेळ असेल ना तर मी जे 149चं मटेरियल विद्यार्थी मित्रांनो मी जे आता टाकलेलं आहे ईबुकच्या माध्यमातून तुम्हाला हे मटेरियल भेटणार आहे. PDF तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता. लक्षात घ्या 2 ते 3 तासामध्ये ह्या सर्व PDF तुमच्या रीड करून होतील. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट विद्यार्थी मित्रांनो द्यायची. लक्षात घ्या परीक्षेला जाण्यापूर्वी ह्या जर गोष्टी केल्या तर नक्की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फायदा होईल. तर मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला जी पहिली लिंक दिली तर त्यावरून विद्यार्थी मित्रांनो कोर्स परचेस करायचा. ईबुक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता PDF आणि नेट जरी बंद असेल तरी तुम्ही त्या PDF विद्यार्थी मित्रांनो रीड करू शकता. तर आवर्जून विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. पुढील क्वेश्चनकडे वळूयात. खिडकी, गवाक्ष, खेडे, गाव, ग्राम, खोड्या, चेष्टा मस्करी, गरज, आवश्यकता, सामर्थ्य, शक्ती किंवा बळ. त्यानंतर पुढे साहित्य म्हणजे लिखाण, सेवा, शुश्रूषा, सिनेमा, चित्रपट, बोलपट, सिंह, केसरी, मृगराज किंवा वनराज, सीग म्हणजे शीग. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. सुविधा म्हणजे सोय, सुगंध म्हणजे सुवास, परिमळ, दरवळ, सूत म्हणजे धागा, दोरा, सूर, स्वर. त्यानंतर सूर्य म्हणजे रवी, भास्कर, दिनकर, सविता, मित्र, अरुण, भानू आणि आदित्य. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 154 MCQ बघितले आहेत. लक्षात घ्या 1 टेकमध्ये 400 क्वेश्चन जर तयार करू शकतो आपण, परंतु लक्षात घ्या तुमची पण काय म्हणता येईल की तेवढी बसण्याची क्षमता नसेल किंवा एकाच वेळेस जास्त प्रश्न होतील. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे प्रश्न बघणार आहेत. आपल्याला वेगळ्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो कमेंट करा किंवा याच टॉपिकवर अजून प्रश्न पाहिजे असेल ते देखील आपण कमेंट करू शकता. किंवा हे जर मटेरियल परचेस केलं तर यामध्ये ह्या ज्या PDF मी घेतोय त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो कव्हर होऊन जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या हा कोर्स परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे. आपले व्हॉट्सअपचा ग्रुप असू दे, टेलिग्रामचा ग्रुप असू दे त्यावर शेअर करा. तसेच लक्षात घ्या की तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर आपण कमेंट करा किंवा हा जो माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे त्यावर तुम्ही कमेंट करा किंवा तुम्ही मला काय करू शकता की मेसेज करू शकता, कॉल करू शकता. तुमचे जेवढे डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेल. आपली जी PMC लिपिक एक्झाम प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन असेच आपण व्हिडिओ बनवले ते देखील विद्यार्थी मित्रांनो वॉच करा. परीक्षेला जाताना नक्की तुम्हाला फायदा होईल. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.